नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. बांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज ना गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि दीर्घायुष्य लाभो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर इकडं ना मग सकाळी सकाळी अशी देवपूजा करून झाली. देवपूजा करून घेतल्यानंतर छोटी छोटीशीच रांगोळी काढली, जास्त रांगोळीसुद्धा नाही काढत बसले. आणि नंतर ना मग ना इकडं आपली गुढी उभा करायची असते. गुढी उभा करायला वेळ होऊ नये असं गावाकडच्या लोकांचं म्हणणं असतं की उशिरा गुढी कधीच उभा करायची नाही, दिवस उगवायला गुढी आपली उभा राहिली पाहिजे. तर बघा मग एवढी घाई गडबड असते आणि एवढं ही असतंय की काय विचारूच नका. मग चला तर लक्ष्मीची आपल्या पूजा पण करायची असते आपल्या गुढीसमोर. आणि पहिली गुढी उभा करून घेतली आणि नंतर ना मग देवाची पूजा तर झालीच पाहिजे. देवाची देवपूजा, आपल्या शस्त्रांची पूजा. ही ना माझी शिलाई मशीन आहे, तर शिलाई मशीनची पूजा, आपल्या घरात जी जी काय काय वस्तू आहेत ना त्या वस्तूंची पूजा करून घ्यायची असते. तर मी आज ना गाड्या म्हणजेच माझ्या लक्ष्म्या, आमच्या तिन्हीही गाड्या आज घरी नाहीत, गुढीपाडव्याच्या बाहेर कामावर आहेत त्या. तर गाड्यांना ना माझ्या लक्ष्म्यांना मी खरंच खूप मिस केलं. ना तर माझा आणखीन गोंधळ असतो, पण एवढा सगळा गोंधळ मी म्हणजे पूजा करायचं खूप वेळ जातो आणि नंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तरी पण मी सगळं आवरायचा प्रयत्न करत असते. आणि लवकर उठायचं आणि लवकर उठून ह्या सगळ्या पूजा करून घ्यायच्या. आणि ही ना माझी दुधाची मशीन आहे. तर चला आज दुधाच्या मशीनची पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूजा झालीच पाहिजे, कारण का ही लक्ष्मी आपल्याला दररोजच्या दररोज उपयोगाला येते. मशीन आहे म्हणल्यानंतर मशीनची पण पूजा, म्हणून मी मशीनची पण पूजा करून घेतली इकडं. आणि बघा आज नवीन वर्षाची नवीन पहाट आणि खरंच एवढं प्रसन्न वाटतं आणि खूप असं सुंदर वातावरण असतं. आणि आवरून पण घेतलं होतं असं. आणि पूजा झाली. पूजा झाल्यानंतर ना मी गायींच्या गोट्यात पण गेली. तर म्हणलं आपल्या ह्या पण लक्ष्म्यांचा व्हिडिओ थोडासा आलाच पाहिजे, म्हणून गायींच्या गोट्यात गेली. गायींकडं थोडंसं म्हणजे गायी दाखवण्याचा पण प्रयत्न केला. आणि सगळ्या लक्ष्म्यांना आपण जपलं पाहिजे. आपली लक्ष्मी जपली तरच आपण आहे, आपल्या लक्ष्मीला नाही जपलं तर मग आपण काहीच नाही. तर आपण पण लक्ष्मी असतो. पहिली तर लक्ष्मी आपणच आहे. आपण पण तयार झालं पाहिजे, थोडंसं का होईना पण आवरलं पाहिजे. गावाकडचं कसं असतं माहिती आहे की शेतकऱ्याला सगळी कामं असते ती, आणि सगळ्या कामातनं तर बायकांना खरंच वेळ भेटत नाही. आणि गाई म्हणल्यावर तर काही विचारूच नका. तर ही ना माझी भाग्यलक्ष्मी आहे आणि पहिली गाय आहे, म्हणून मी तुम्हाला ही माझी पहिली गाय दाखवली. आणि बघा थोडंसं चोळलं तर कशी माझ्याजवळ आली अगदी. आणि किती म्हणजे ह्यांचं ना बसायचं चालू आहे आता. निवांत झाले त्या, खाऊन पिऊन वैरण फिरण धारा फिरा सगळं झाले. आणि मग इथं संध्याकाळ झाली. आणि संध्याकाळ झाल्यानंतर नाव ठेवायचा कार्यक्रम होता, तर परत मी आवरलं जाताना. आणि जाताना थोडंसं शूट घेतलं. नाव ठेवायला गेलं तिथलं शूट काय घेणंच झालं नाही, कारण का बायका भरपूर होत्या आणि भरपूर गोंधळ होता. तर एवढ्या गोंधळात आपण कुठं शूट घ्यायचं, म्हणून मी काय तिथलं शूटच घेतलं नाही. आणि मग इकडं दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. सकाळी सकाळी ना 8:30चं टायमिंग आहे आणि 8:30 वाजताच मी ट्रॅक्टर बोलवला होता मका टाकायला, कारण का मुरघास करून आता 15 दिवस झालेत आणि आपलं रान खाली होतं. तर म्हणलं चला सकाळी सकाळी पहिलं ना ट्रॅक्टर सांगूया. तर ट्रॅक्टर सांगितलं. ट्रॅक्टरने ना पहिलं रुटरून फनून सगळं रान व्यवस्थित करून ठेवलं होतं. नंतर आला ट्रॅक्टर की धामं घालायला सुरुवात केली. धामं घातली की मी पहिली ना मका टाकून घेतली आणि मका टाकून घेतल्यानंतर ना मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तर हे आपलं आंब्याचं झाड, तर आंबे किती मोठे झालेत, कैऱ्या बघा. आणि सकाळी सकाळी रानातलं वातावरण पण किती छान वाटतंय. तर म्हणलं चला थोडंसं निसर्गाचा आनंद पण घेऊया. आणि हे ट्रॅक्टरवाले जे आहेत ना ती माझे धीरच आहेत आणि ते हसत होते की शूटिंग घेत आहे का आणि कशावर टाकणार मला ते पण सांगा. मी त्यांना सांगत नाही की मी कुठं टाकते म्हणून, फक्त शूटिंग काढते ते सारखं, कुठं टाकते त्या इंस्टाग्रामवर तर दिसत नाही असं त्यांचं चालू होतं म्हणायचं. तर मी त्यांना अजिबात सांगत नाही, कारण का एवढं हसतेत ना मला.
की काय विचारूच नका. आणि बगळ्यांचं बघा इकडं त्यांच्या पोटाचा प्रश्न होता, त्यांना किडा मुंगी असं खायला भेटतं म्हणून त्यांचं चालू होतं. तर इकडं ना परत मी येताना लसूण काढून आणला. लसूण काढायला मला जवळजवळ 2 तास गेलं. आणि मग लसणाच्या शेजारी मिरच्याचं पण झाड होतं, तर बऱ्याच मिरच्या सापडल्या. ती मिरच्या तोडल्या, आंब्याच्या कैऱ्या पडलेल्या कैऱ्या आणल्या. आणि ही ना सुट्टा लसूण, आता ही सुट्टाच एवढा लसूण झाला आहे की जवळजवळ ही सुट्टा लसूण ना मला 2, 3, 4 महिने तरी सुट्टाच संपणार नाही. मग ह्याला कधी हात लागणार, जास्त काय नाही निघला. मग असं परत लसूण बांधून घेतला मी. अगोदर निवडायचा, त्याची पात काढायची, माती काढायची आणि मग असं जुळवून ठेवायचं. जुळवून ठेवल्यानंतर असं परत बांधून घ्यायचा. तर थोडासा मोहरच गेलता, म्हणजेच काढायला वेळ झालता लसणाला. आणखीन 1-4-8 दिवस अगोदरच काढायला पाहिजे होता. आणि काढायच्या पुढं ना पाणी भेटलं नाही लसणाला, त्यामुळं थोडीशी पात पण सुकली. आणि मग असं एकदम असं आवळून बांधायचं. असं ढिल्ला अजिबात पिंडी नाही बांधायची. काय होतं, वाळला ना पात वाळती त्याची. आणि पात वाळल्यानंतर मग काय होतं, लसूण आपला पडायला चालू होतो. म्हणून असं बांधताना कारण का परत आपल्याला वेळ नसतो की परत लसूण बांधावा किंवा आवळून पेंड्या घ्याव्या. एकदा आपण अडकवून ठेवला की वर्षभर परत तिथं आपण जात नाही. कधी जातो तर आपल्याला ज्यावेळेस लसूण संपल त्यावेळेस एक पिंडी काढून आणायची, घरात ठेवायची. ती उडाली की मग दुसरी आणायला जायचं. असं असतं आपलं चालू गावाकडचं रुटीन. तर माझं आवळून बांधायचं चालू होतं. आणि आम्ही ना अशी वरची पात कट करून घेत असतो, म्हणजे दिसायला पण छान वाटतं. आणि काय होतं मग चिमण्या बाहेर ठेवलं ना, चिमण्या पातीमुळं लसूणच काढून नेते. ते 1 वर्ष माझं तसंच झालं होतं. चिमण्याच काढून न्यायच्या. त्या पातीचा पाला ना परत वाळून असा पूर्ण वाळल्यासारखा होतो. आणि मग चिमण्या एक पाला लसणाबरोबरच लसूण पण घेऊन जायच्या आणि पाला पण घेऊन जायच्या. तर म्हणले ह्या वेळेस आपण, आणि मी प्रत्येकच वेळेस कट करते, पाला असा ठेवत नाही. आणि एवढा जास्त पण काय मोठं कांदा नव्हतं आणि जास्त बारकं पण नव्हतं. तर आहे तर मापात बास, एवढाच वर्षभर पुरणार. आणि 1 किलो घेतला होता, 200 रुपये किलोनी मिळाला होता. आणि 1 किलो घेतला तर एवढा झाला. एवढं दिलं आपल्याला काळ्या आईनं. आपल्याला किती जरी दिलं ना शेतकऱ्याला तर कमीच पडतं. तर मी खरंच खूप समाधानी आहे एवढ्या लसणावर, कारण का ही लसूण ना मला वर्षभर संपणारच नाही. आणि ही जी मोठी पिंडी आहे ना ती पुढल्या वर्षीची तयारी करून घेतली मी, कारण का पुढल्या वर्षी परत लसूण विकत आणायची सुद्धा मला गरज नाही. म्हणून मोठं कांदं एका साईडला काढून ठेवलं होतं. आणि ती आता बांधून टाकलं तर त्याला खायला घेताना ना लसूण त्या पिंडीला हातच लावायचा नाही. आणि पुढल्या वर्षी लावतानाच ती लसूण फोडायचा आणि तीच परत लावायचा. तर असं असतं शेतकऱ्याचं, पुढल्या वर्षीची सुद्धा तयारी करून ठेवलेली असती. आणि आवळून बांधत होती मी आणि अडकवत होती. पण एवढा तुम्हाला जी व्हिडिओ दिसतोय ना ती एवढा वेळ गेला ना माझा लसूण काढायलाच 2 तास गेलं. आणि तिथून पुढं निवडायचा, परत त्याची घाण काढून त्यातला कचरा तर दाखवते तुम्हाला पुढं. कचरा साईडला काढून ठेवायचा आणि स्वच्छ करून लसूण बांधायचा आणि बांधून ठेवायचा. वर्षभर पुरल ती गोष्ट खरी आहे, पण त्याला मेहनत पण तशीच असते. लावताना पण तसाच त्रास असतो की ती लवकर उरकत नाही. लावायला पण भरपूर वेळ जातो आणि लसूण काढायला पण भरपूर वेळ जातो. तर असं असतं शेतकऱ्याचं कष्ट. शेतकरी इतकं कष्ट कोणालाच नाही बरं का. आणि एवढं कष्ट करून पण शेवटी कुठंतरी का होईना पण शेतकऱ्याला काही ना काही अडचणी तर खूप असते त्या. तर चला, असं बांधून झाला माझा, पेंड्या बांधल्या. आणि बघा किती आमच्या इकडं किती जुडी लसूण झाला असं म्हणतात. तर मला ना 1, 2 आणि 3 अशा 3च जुडी लसूण झाला आहे. तर ही पाटी आहे ना ह्यातच 1-2 किलो लसूण, 1 किलो 1.5 किलो तरी अंदाजे भरलच. मग हे मी लावताना एवढा असेल बघा लसूण. तर बघा किती झालं आहे. आणखीन काय पाहिजे, बास शेतकरी ह्याच्यावरच समाधानी असतो. तर चला म्हणलं आता अडकवून ठेवूया. आणि इकडं मग स्वच्छता करायचं चालू झालं. परत त्याची पातच कचरा एवढा निघला होता ना, तर ती सगळं स्वच्छ करून भरायचं आणि भरून असं पाटीत टाकून द्यायचं. तर माझं चालू होतं. तर मग म्हणलं चला दाखवूया आपण. एवढूसा लसूण निघला आणि एवढूशा लसणात ही किती सगळा कचरा निघला आहे.
त्याची पात गवत पाला असं भरपूर, ती सगळं त्यातनं हुडकून बारका वेगळा मोठा वेगळा असं वेगळं वेगळं काढायला भरपूर वेळ जातो. एवढा वेळ गेला की अक्षरशः मला काही विचारूच नका. आणि मग तर म्हणलं चला आपलं माझं थोडंसं शूट पण झालं आणि इकडं